विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आणि मालक सुरतीने एक चपका हल्ला, लंकेश रामचंद्राची भीती वाटली म्हणून पूजाला गेला. जीप सांभाळून बोल म्हणली श्रुती. 33 कोटी देवता भांडे घासायला ठेवल्यात. हो, इंद्रहार घालायला आहे, चंद्रवार घालायला आहे, वरून सडा टाकायला आहे, ब्रह्मदेव देव झाला आहे, हो सूर्य चिन्ह लावायला आहे. माहितीये का तुला? नवग्रहाच्या पाया केल्यात सुंदर मुलं तरी हरकत नाही, पण रामाला भेट नाही. रामाला घेऊन गेलो नाही. सीतेच्या मोहात पडून गेलास का? रावण म्हणला हिशाबात बोल, सीतेपेक्षा 125 पटीने बायको सुंदर आहे. 125 पटीने सीतेपेक्षा मंदोदरी सुंदर होती. कारण त्यांच्या आमच्या बायका सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतात. रावणाच्या बायकोला दागिने विनंती करीत होते. सोन्यातला घाणपणा मंदोदरीच्या त्वचा घासल्याबरोबर सोनं शुद्ध होत होतं. सोन्याला शुद्ध करण्याची ताकद जिच्या त्वचेत आहे. मी काय सीतेच्या मागे लागू म्हणून तिच्या मुखात पडून जाऊ का? श्रुतीनं सांगितलं उत्तर पाहिजे. विरोधक राम असताना तुम्ही पूजेला का गेला? आता ऐका आपल्या पहिल्या कार्याचं उत्तर. रावणानं सांगितलं बाई, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पंढरीतले मालक 7व्या अवतारातले रामचंद्र वैकुंठाधिपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भगवान विष्णू परमात्मा या परमात्म्याचं भजन जन्माला आल्यापासून ज्या वारकऱ्याने केलं त्या वारकऱ्याचं नाव आहे आयुष्यभर ज्या वारकऱ्यांनी पंढरीतल्या मालकाचं पूर्व रामचंद्राचं भजन केलं आणि तो वारकरी माझ्या आजोबाचा मित्र. फक्त त्या वारकऱ्याला घेऊन पूजे करता गेलो. महाराज रावण कोणालाच भेट नव्हता, फक्त वारकऱ्याला भेट होता म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. करायला गोळ्या संपल्या. पागल झाला का तुझ्या डोक्याला करंट शाट द्यायचा का? चांगल्या लोखंडाने डागायचं तुला? नाही तुमचे महाराज म्हणते. म्हणलं तुला भंगिरीत महाराज
तुला महाराजही चांगले भेटले नाही. मग काय खरं ऐक, 1400 वर्षाचा योगी ज्ञानोबरायांची भेटी करता निघाले. काय त्यांचा महिना वारंवार शेवटचा पुरा मला कसं द्यायला लावा ना त्याला. आपलं ठरलं होतं मागच्या नाना ध्यान करा आता. हो ते दुसऱ्या वेळेस आता वारीला आलं बोलून बरं का तुम्हाला मी शेवट येईन. कट करायचं हा ते काढी जाते गरजा तितका. याच्यावर काय गरज येते, इथल्या इथं झालेली यावर तितका कापायचा येतंय त्याला कापता. तसं मालक मी एकटाच घोडा आहे महाराष्ट्रात लावू देतो. महाराज अशी फेकू फेकू देतो गिरगावकर लावू देतो. पंढरपुरातल्याच भोळे इकडे येड्यात काढू. मंदिराचं भोळ नाही, परंपरेचं भोळ आहे. 1400 वर्षाचा योगी नवदी महावैष्णव ज्ञानोबरायांची भेट. त्या योगाचा पुरुषार्थ चव्हाण. वाघ बसायला वाघ, हातात वाघाला हाणायला सर्पाचा चाबूक. पुरुषार्थ. मला सांगा तुमच्या उसात जर बिबट्या आला, तुमच्या उसात सातबारा कोणाच्या नावाने तुमच्या, मग तुमच्या उसात जर बिबट्या आला आणि तुम्हाला कळालं तर तुम्ही पाणी भरायला जाताल का? पुढे अण्णा जाताल का तुम्ही पाणी भरायला? तुम्हाला कळालं बिबट्या तुमच्या रानात, जाऊ द्या बिबट्या. तुम्हाला कळालं इथे दाताच्या 2 डुकरीनी उसाच्या वाकणात गेल्या, तुम्ही जाताल का पाणी भरायला? मला घेत म्हण नाही म्हणजे आपण दुसऱ्याचं इच्छा द्यायचं कशाला आहे का नाही. आता गॅस आले. मला तुमच्या लहानपणी म्हणण्यापेक्षा तुमच्या तारुण्यात आणि माझ्या लहानपणी सगळे लोक स्वयंपाक चुलीवर करीत होते. 5-7 महिन्याचं सरपण वाड्याच्या भावताल परसात आणून घेत होते. नाना त्या परसात जर सरपणा खाली जर कुत्री येली आणि तुम्हाला जर घरच्यांनी सांगितलं बाळ महाराज मालक जवाब या देतं स्वतःकाल सरपण करून थोडे इतक्या पराठे घेऊन तुम्ही जाताल का? वावच करतो कुत्री. काय म्हणालो शबीरबाई, कुत्री कुत्ती कुत्ती. काय पुरुषार्थ असतो योग्याचा. वाघ बसवलं वाघ. सकाळची वेळ सूर्याची किरण पडली. एका पडून गेलेल्या घराची उर्भीची उंच भिंत, त्या भिंतीवर दगडाची मातीची भिंत होती. 700 वर्षापूर्वी दगडा मातीची भिंत. त्या मातीवर भिंतीवर मूर्तिनाथ आणि ज्ञानाचे सागर, राजे योगांची माऊली, साधकांची मायबाप भिंतीवर बसलेली. आणि कोणाकडे खबर लागली आपल्या भेटी करता चांगली यायली. मुक्ताई साहेब बाबा आपल्या भेटी करता चांगली, आपण स्वागताकरता जायचं का? जावं लागेल म्हणजे चांगलं वाघावर बसून राहिले. त्यांच्या स्वागताकरता आपण कशा जायचं? मुक्ताई साहेब असं बोलत असताना मूर्तिनाथाने मागे पाहिलं. ज्ञानोबरायांची दोघांची खुणाखुणी झाली. मला कसं जायचं? ज्ञानोबरायांनी मूर्तिनाथांना दादा म्हणायचं, आपण नाही म्हणायचं. मुक्ताई साहेबांनी सोपन काकाला काका म्हणायचं, आपण सोपन देवच म्हणायचं. आपण निवृत्तीनाथांना निवृत्तीनाथच म्हणायचं. आणि मला ही इतकी गोड परंपरा आवडली. श्री गुरु नाव सांगते. या परंपरेत महाराज म्हणत नाही. महाराज ते तो हा महाराज हा काय आदर्शवाद घेतला पाहिजे महाराज. एक छोटस असते, छोटस पण अख्खं जीवन उजवून टाकायचा संदेश असतो. तितक्या श्री गुरु काय ताकद आहे. चला काय संदेश झाला असेल त्या संदेशात. मूर्तिनाथ पुढे पाहतात त्याला ज्ञानोबरायांनी भिंतीला चोंबाळलं. चांगलं ग ना
अगं योगाच्या भूतिकल्प जायचं बाई. ए चालणं ग चालणं. ज्ञानोबराय भिंतीला चालवतात. त्याने मला विचारलं, ज्ञानोबरायने भिंत चालवली का? मुळीच नाही. कोणता महाराज म्हणला ज्ञानोबरायने भिंत चालवली? नाही, ज्ञानोबरायने दुसऱ्यांदा भिंतीला हात लावला. चालणं ग महाराज, वारकऱ्याचा शब्द तिसऱ्यांदा वाया जाऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकानं शर्ट फाडून आणा. बनेल फायडी नसती होती ना, बनेल फायडी शर्ट फायड आणि पितांबराच्या आटगाच्या खावल्या आणि भिंतीला ज्ञानियाची भिंत शंका घेतली नाही. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी धरा धरा नाना सवी. मंदिरासोबत जेवत असताना शंका नाही. ज्ञानियाची भिंत आणि कोण होता? हरामखोर भरवा चारवाक होता. चारवाक कोणाला म्हणायचं? आपल्याच जन्माला येतात, आपल्यासारखे कपडे घालतात, आपल्यासारखा आहार सेवन करतात आणि आपली वाभरे काढतात. ह्या भरव्यांना चारवाक म्हणतात. चारवाक. त्या चारवाकांनी प्रश्न केला भिंत. अरे ज्ञानोबरायांनी भिंत चालवलीच नाही. ज्ञानोबरायाचा शब्द खोटा होणे म्हणून जगाचा बाप पाड देते भिंतीला. जगाचा बाप. महाराज इतका दर्जा वारकऱ्यांचा आहे. काय त्यांचा संतांचा काय अधिकार आहे वारकऱ्यांचा. म्हणून मी मागच्या योग्य कीर्तनात बोलून गेलो, पाया पडायचं मी तुम्हाला महाराजांच्या पडू नका. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, पंडितांच्या, महाराजांच्या, शास्त्रीच्या पायाच पडायचा असेल तर वारकऱ्याच्या पायात. कारण वारकरी हा चंद्रवादी कधीच होऊ शकत नाही. वारकरी हा भोगवादी कधीच होऊ शकत नाही. वारकरी हा चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही. महाराज चूक करू शकतो आणि आतापर्यंत कितीतरी पेपरात आल्या आता का गिरगावकरांना नाव सांगायला गुत थोडंच घेतलं. कशाने मग अंगाव दगड घेऊ करतात. तुम्हाला डोळे, तुम्हाला काने आहे का नाही. फक्त चूक करू शकत नाही वारकरी. वारकरी मात्र चूक करू शकत नाही. हा दर्जा वारकऱ्यांचा आहे. एक मुद्दा सांगतो 2 मिनिटात. महाराज वारकऱ्याला भोगवादी करण्यासाठी लक्ष्मीने प्रयत्न केला. पंढरपुरातल्या मालकीने प्रयत्न केला. मालक गरुडाचं साह्य घेतलं आणि गरुडाचं साह्य घेऊन 5 घागरी भरल्या. हिरे, माणिक नावाचा माणूस नाही, षडवैरुण्यापैकी आणि 5 वैरुण्य 5 घागरीत टाकले. गरुडाने पंखाखाली घागरी धरल्या किंवा पंखाव टाकल्या आणि एका लिंबाखाली घागरी ठेवल्या. त्या लिंबाखाली एक वारकरी भजन करत होते. तो लिंब इतका प्रसिद्ध होता. त्या लिंबाखाली भजन करून लिंबाचा अमृत शुद्ध केलं. इतका लिंब प्रसिद्ध. पण त्या लिंबाखाली भजन करणारे वारकरी श्रीमंत श्री मंगळवेढ्याचे मालक चोखोबराय होते.
चोखोबाराय होते. वार करायचा. त्या लिंबाच्या झाडाखाली घागरी टेकल्याबरोबर त्या दिवसपासून लिंबाखाली भोजन करायचं बंद केलं. सकाळच्या संध्याकाळपर्यंत लिंबाला पाणी नाही राहिलं मध्ये. पंढरीतल्या मालकीने करू ना जी आई साहेब चोखोबाने घागरी नेल्या का? घागरी तर नेलाच नाही, पण त्या लिंबाखाली बसली सोडून गेली. घेऊन घागरी वापस आणल्या. सांगितलं साहेब लिंबाला पाला राहिला नाही, मोकळा फड झाला, नागडा झाला. विचारायला जाऊ. आई साहेबांनी घरीत गेले आणि आई साहेबांनी लिंबाला विचारलं. लिंब म्हणजे लक्ष्मी होते. पिंपळ आणि लिंब ज्या वेळेला येतात त्यावेळेला लक्ष्मी नारायण म्हणत असतात. पुराणाचा एक सिद्धांत सांगतो. आता मधल्या पाण्याच्या टाईनं नालायकपणा केलाय. पूर्वीच्या काळात आषाढ मासामध्ये पाण्याचा तांब्या घेत होते. पाण्याच्या तांब्यात लिंबाचा दाखला ठेवत होते आणि लिंबाच्या दाखल्याचं ते खालचं त्याच्यात पडलं की ते पाणी घरी लेकरायला प्यायला द्यायचं आणि त्याच्यासोबत खायला द्यायच्या. आता हलका टाईम त्या लिंबाच्या दाखल्यासंग ढवळे लिंबत होते आणि त्या काळात नुसता लिंबाचा दाखला घुगऱ्या होत्या तर लक्ष्मी देवी, आणि आता तिला नाव दिलं ढवळ्या लिंबा संग मरी आई. त्या मधल्या भुंगिऱ्याने पानचिटपणा केला, त्याची जीभ हलकट होती. लिंब हे लक्ष्मीचं अधिष्ठान. लिंबाच्या पाल्याने कितीतरी आजार दूर होतात. आयुर्वेदातला फार मोठा सिद्धांत आहे. म्हणून लक्ष्मीचं अधिष्ठान. आषाढ महिन्यात ऋषी मुनींनी सांगितलेली परंपरा. म्हणून त्या लिंब लक्ष्मी आणि लक्ष्मीला विचारते वाळवी कशी. तिने एक सिद्धांत सांगितला. माझ्या सावलीला बसणारा वारकरी इतका निष्ठुर होता की ज्याला दुसऱ्याच्या धनाचा विचार झाला की आवडत नव्हता, आणि त्या वारकऱ्याच्या संगतीने झाडात गुण आला. तुमचं धन त्यातल्यामुळे मी पाणी वाळून गेली. काय पवित्रता असं महाराष्ट्राचं खोल. 5-10 क्विंटल सरपणात पार्थिव जाळल्याच्या नंतर त्या असतील म्हणावा. नामदेवी असती आणल्या तारखोनी चक्र पाणी पितांबरे. इंदापूरच्या कीर्तनात मी सांगितलं होतं. लक्षात घ्या, ते पार्थिव जळल्याच्या नंतर त्या असती विठ्ठल म्हणावा. किती चोख शरीर असेल मानत. आज संप्रदायातला दंडक आहे. त्या चोखोबारायचं दर्शन घेतल्याशिवाय बुद्धी चोख होत नाही, मन चोख होत नाही. मन ज्या दिवशी चोख होईल त्या दिवशी नाम येते. नाम म्हणजे भजन आणि पुढे नामरूप आहे. ज्याचं मन चोख त्याची वाणी पवित्र, मन भजन, आणि ज्याची वाणी भजन करते मग मालकाकडे जायचं. काय अधिकार असेल, काय वाणी आता काय त्यांचा महिना सेवा. श्री गुरु बाबासाहेब 1988 श्री गुरु बाबासाहेब मालकांच्या चरणी प्रणाम करतो, समर्पित करतो सेवा. हे बनान आदरणीय मालक काका मालकांच्या चरणी प्रणाम करतो. या परंपरेतल्या पवित्र वारकऱ्यांना प्रणाम करतो. आणि नाना, तुम्ही तुमच्या मातोश्रीचा गोड अशा प्रकारचा त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचा सत्ता मातोश्रीसाठी केला. जगातलं सर्वात मोठं दैवत काय असेल तर आपले आई वडील आहेत. जो आई वडिलाचं दिवसात एकदा दर्शन घेतो का त्याला भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी बाई नवऱ्याच्या पाया पडते का तिला पण कोणाच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पडते जी तुझ्या पापाला महाराज नोकरा सगळं जवळ किती रिस्क असतो. बापाच्या बापाच्या पुढे जाऊन आता एक बाई म्हणजे महाराज नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही तरी पुढे जाय. त्याचं कारण सांगतो. बायका कमेंट टाकू लागल्या मला, महाराज आता काय मोबाईल नाही पण सांगते नवरा लायकीचा नाही त्याच्या पाया कसं पडू. ऐक बाई, तुझ्या नवऱ्याने लायकी सोडली आणि त्याच्या रागाने जर त्या सोडली तर तुमच्या पोटी जन्माला आलेल्या पोरीचं पोराचं मात्र होईल. त्याचा काय दोष आहे.
म्हणून त्या तुमच्या पोटी जन्माला आलेल्या चिमुकल्या वासरांचा नाश होऊ नये म्हणून नवऱ्याने जरी हरामखोरपणा केला असेल तर माझी माहिती मला एकपणा करू नको. तू लहानपणा घे आणि पक्षी जशी आपल्या पिल्याला पंखाखाली सांभाळते त्या नालायकाला बाजूला जाऊ दे, त्याला हात जोड, त्याचं दर्शन घे आणि आपली लेकरं मोठी होईपर्यंत तू गुन्हा गोविंदाने त्याच्यासोबत राहा. आणि दोघांनी जर तसं जाईल आणि पवित्र लेकरांचा मातीत जाते म्हणून ऐकण्याची क्षमता तुम्हाला म्हणतोय नालायक असला तरी पाया पडे जा. एक दिवस त्याला लाज वाटेल आणि आपल्याला आश्रयाच्या कल्याणाचं हित करेल पाया पडे जा. ज्ञानेश्वर Thank you.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.